हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज जे आहे ना इथं ब्लाऊजचे गळ्यांची डिझाईन तुमच्याबरोबर शेअर करते तर हा जो गळा आहे हा तो चांदणी गळा आहे। तर हा जो गळा आहे हा तुम्ही पॅचवर्क ब्लाऊजसाठी सुद्धा यूज करू शकता। हा जो मी बाहेरचा म्हणजे तुम्ही आतमध्ये सुद्धा हा गळा टाकू शकता, म्हणजे सिंपल जसं आपण गळा घेतो त्या पद्धतीने हा गळा घेऊ शकता। आणि त्याशिवाय ना तुम्ही हा पॅचवर्क ब्लाऊजसाठी सुद्धा यूज करू शकता। म्हणजे पॅचवर्क ब्लाऊज जो आहे तो आपण बाहेरचा गळा जो असतो मोठा तो तुम्ही हा टाकू शकता आणि आतमध्ये गोल चौकोनी पानगळा मटका असे गळे जे आहे ना ते टाकू शकता आणि हा ब्लाऊज पॅचवर्कला खूप सुंदर दिसतो। तर मी तुम्हाला दाखवते बघा, या पद्धतीने हा आपला गळा येणार आहे। तर खूप छान याचा लुक आहे आणि मस्त आहे। तर तुम्हाला एक आयडिया म्हणून मी जे आहे ना ब्लाऊजचे गळे जे आहेत ते तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीने तुम्ही आतमध्ये पॅच टाकू शकतात आणि पॅच टाकल्यानंतर हा गळासुद्धा खूप सुंदर असा दिसणार आहे। आणि मी तुमच्यासोबत आज बरेच गळे जे आहेत ना ते शेअर करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि हो तुम्हाला याच्यातून कोणचा गळा आवडला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असं तुम्ही आकडे जे आहेत ते टाकू शकतात। आता मी 2 नंबरचा गळा घेते। गळा रुंदी जी आहे ना ती 2.5 इंच ठेवली आणि तुमच्या आवडीनुसार गळाची उंची ठेवायची आहे। त्याच्यानंतर 2.5 इंचाचा बॉक्स काढून घेतलेले आहेत मी। तर हा आपला मेन गळा राहणार आहे आतमधला। तर त्याशिवाय मी बोटनेक ब्लाऊजचे पण गळे दाखवणार आहे तुम्हाला। तर आपण हा 2.5 इंचाचा बॉक्स काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं गळा घ्यायचा आहे। तर याच्यानंतर तुम्ही पॅचवर्क ब्लाऊज बनवतायत तर मग याच्या साईडनी बाहेरून आपण मोठा गळा घेऊ शकतो, म्हणजे 3.5 इंचाचा। याच्याच बॉक्सच्याच बाहेर 1-1 इंचाचं मार्किंग करून त्याच्यानंतर गळा जो आहे ना तो काढायचा आहे। इथं नॉडसाठी मी काय केलं आहे, 2.5 इंचावरती एक पॉईंट घेतला आणि इथं जो आहे ना हा गळा आहे हा तुम्ही बॉक्समध्ये या पद्धतीने पण गळा घेऊ शकता। या पद्धतीने इथे आपल्याला नॉडचा उपयोग करायचा आहे, तर त्यामुळं मी इथं या पद्धतीने हा गळा टाकून घेतला आहे। तर हा पण गळा आहे ना खूप सुंदर वाटतो, अगदी मटका गळा आपलं याच्यासारखा आहे, बोटनेक टाईप आहे। पण हा बोटनेक गळा नाही आहे, तुम्ही डेली यूजमध्ये पण हा गळा स्टिच करू शकता, खूप सुंदर वाटतो। आता जे आतमध्ये जे गॅपिंग आहे जिथं आपण नॉड वगैरे टाकतो तिथं तुम्ही हे पण टाकू शकतात, काय तिथं थोडेसे असे छोटे छोटे पॅच करून आतमध्ये टाकू शकतात त्यांनी सुद्धा, किंवा अशी नॉड असती जी आतमध्ये आपण टाकू शकतो ती नॉड पण तुम्ही इथं यूज करू शकतात। त्यांनी पण हा जो गळा आहे हा खूप सुंदर दिसणार आहे। ज्यावेळेस आपण ट्राय करू त्यावेळेस खूप छान दिसेल हा गळासुद्धा। बघा या इथे तुम्हाला 2 नॉड अशा पद्धतीने मी दाखवते तुम्हाला की आपण छोटे छोटेसे इथं नॉड हे टाकू शकतो आणि त्यांनी सुद्धा इथं फायनल लुक सुद्धा ब्लाऊजचा खूप सुंदर दिसणार आहे। तुम्ही हा गळा बोटनेक ब्लाऊजमध्ये सुद्धा यूज करू शकतात आणि नॉर्मल ब्लाऊजमध्ये सुद्धा यूज करू शकतात। त्याच्यानंतर आपण 3 नंबरचा गळा घेतलाय, 2.5 इंचाचा बॉक्स आपण जसा काढतो तसाच आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर आता हा एक गळा आहे, अगदी मटका गळा म्हटलं तरी चालेल, मटका गळ्याचा शेप याला संपूर्ण। फक्त जो आपण नॉड बांधण्याची पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे। तुम्ही बघू शकता जो आपण नॉड बांधतो ना ती नॉडचं आकार जो आहे ना तो मी वेगळ्या पद्धतीने घेतलाय। तर हा सुद्धा गळा जो आहे ना ट्राय केल्यानंतर खूप सुंदर वाटतो। अगदी तुम्ही बोटनेकमध्ये पण हा गळा यूज करू शकतो। तुम्हाला लक्षात आलं असेल आपण जो बोटनेक गळा घेतो त्याच पद्धतीने हा गळा घेतलेला आहे आणि एकदम मटका गळा आहे। इतका सुंदर दिसतो ना हा पाठीवरती ज्यावेळेस तुम्ही ट्राय करशाल त्यावेळेस हा गळा सुद्धा घातल्यानंतर खूप म्हणजे खूप छान वाटतो। बघा या पद्धतीने तुम्ही नॉर्मल गळ्यामध्ये पण हे 2 गळे घेऊ शकतात आणि
बोटनेकमध्ये सुद्धा हा गळा घेऊ शकतात। तर मी हे 3 गळे तुम्हाला दाखवलेत। परत हा अगोदरच कट करून घेतलेला आहे आणि हा कुऱ्हाडीचा आकार आहे याला। तर खरं तर म्हणजे हे 2 गळे जे आहेत ना, अजून पण गळे आहेत जे मी तुम्हाला दाखवते। हे मी माझ्या ब्लाउजांमध्ये यूज करत असते हे गळे। तुम्ही नक्की बघा। आता हा मटका गळा आहे बघा, आणि जो मी तुम्हाला आत्ता दाखवला तो एक मटका गळा आहे। तर अशा पद्धतीने आपण नॉट बांधण्याची पद्धत वेगळी। हा मटका पान गळा आहे। तर अशा पद्धतीने मी हे गळे जे आहेत तुमच्यासोबत शेअर केले। तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।